हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शोल्डर टू वेस्ट ब्लाऊजची कटिंग, बॅक पार्टची बघितली होती. आता फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शोल्डर मायनस कसं करायचं ते मी चार्टनुसार तुम्हाला दाखवले. आता या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. तर चला आता कटिंग करूया. हे बघा, हे फुल मेजरमेंट आहे. यावरूनच आपण कटिंग करणार आहोत. ते कटिंग करायला घेऊ. सरळ लाईन मारून घेते इथे. हे बघा, अशा पद्धतीने यावर आपल्याला आता सरळ लाईन नाही मारली तरी चालेल, कारण वरतून न्यूजपेपर स्ट्रेटच आहे. मी न्यूजपेपरवरच्या स्ट्रेट लाईनपासूनच घेते मापे. तर शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर आपले 15.5 आहे, तर त्याचं अर्ध झालं 7.25. इथून 7.25 मार्किंग करते मी. हे बघा, इथून परत तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथून फोल्ड साईडून 2.5 इंच मार्क करते. ते बघा, या अगोदर आपण सरळ लाईन डाऊन गेलेली ती जोडून घेऊ. नंतर ही 2.5 इंचाच्या लाईन मार्किंगला जोडायची. बघा, अशा पद्धती. आता इथून आपल्याला चेस्ट लाईनसाठी आर्महोल ड्रॉ करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला बॅक पार्ट बघावं लागेल. तर हे बघा, आपल्याला डीप नेकचा चार्ट बघावं लागेल. ते बघा, इथून डीप नेक फॉर्म्युला बघते. आपली चेस्ट 40 आहे, तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. हे बघा इथं. तर हे बघा, 40/6 करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये प्लस 0.5, तर 7 इंचाच्या वरती एक लाईन. ते बघा, इथून आपल्याला 7 इंचाच्या वर एक लाईन ड्रॉ करायची. हे बघा, डाऊन गेलं आहे, तिथून मी टेप ठेवला आहे. त्यानंतर हे बघा, इथं मार्किंग करते. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची, अशी स्ट्रेट लाईन ओढून घेते. त्यानंतर आता आपल्याला यावर छातीचं माप टाकायचं आहे. तर आपली छाती आहे, हे बघा, डीप नेकला आपण कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग देतो. तर आपली छाती आहे 40, ते अधिक 1.5 इंच बरोबर झाले 41.5. त्याला भागिले 4 करायचं आहे. 10.15च्या वरती एक लाईन. हे बघा, फोल्ड लाईन करून मी इथून माप टाकते. 10.15च्या वरती एक लाईन. हे बघा, इथून असं मार्किंग करायचं आहे. पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच, अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा, इथून आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघून आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागेल. तर त्यासाठी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की शोल्डर मायनस कशा प्रकारे करायचं. तर हे बघा, आपलं बॅकमध्ये 3 इंच आलं, तर फ्रंटमध्ये 2.5 आलं आहे. आता फुल शोल्डर आपलं 15.5 आहे, त्याच्यामधून मायनस करायचं आहे आपल्याला 2.5 इंच. खाली किती उरलं? 13 भागिले 2, 6.5 आपलं शोल्डर आलं आहे. ते बघा, इथून आपल्याला 6.5 मार्किंग करायची. हे बघा, फोल्ड बाजूकडून टेप ठेवते मी इथं, अशा पद्धतीने. इथं 6.5 मार्किंग करते. नंतर छातीच्या लाईनवर देखील 6.5च मार्किंग करायची आपल्याला. हे बघा, इथून असा टेप ठेवून त्यानंतर सरळ लाईन ओढून घेते मी ही. आता ह्या सरळ लाईनचा मध्य काढायचा आहे आपल्याला, अशा प्रकारे टेप ठेवून. हे बघा, या मध्यापासून आतमध्ये 2 लाईन इतकं आतमध्ये यायचं. हे बघा, इथं असं. त्यानंतर आपण हे असं तिरपं जोडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आपल्याला. तर क्रॉसमध्ये मार्किंग करायची. त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. आपण बॅकला पण बघितलं होतं. हे बघा, 40 चेस्ट आहे, तर आपल्याला फ्रंट पार्टमध्ये 1 इंच, बॅक पार्टमध्ये 1.25 इंच. आता इथं 1 इंच बघावं लागेल. ते बघा, 1 इंच
मार्करती आर्महोलने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. सॉरी, फ्रेंच कवने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घेते. हे बघा. त्यानंतर हे बघा, आता हे शोल्डर इथून क्रॉसमध्ये गेल्याने याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे. त्यानंतर फोल्ड करून हे बघा इथून मध्यवर मार्क केले. आता असा टेप ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आपल्याला. त्या अगोदर सर्वात अगोदर गळ्याची मार्किंग करायची. गळा आपला 7.5 आहे. शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे. 11 इंचावर मार्क करायचे. अर्धा इंच प्लस केलं आहे त्याच्यात. आपली उंची 16 आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. ते बघा 17.5 मार्किंग केली. त्यानंतर आता आपण हे सर्व लाईन सरळ जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व लाईन सरळ जोडून घेते. शोल्डर टू अपेक्सची लाईन पण अशी जोडून घ्यायची. त्यानंतर गळ्याची लाईन देखील अशा पद्धतीने जोडून घ्यायची. हे बघा आता लाईन जोडून घेतली मी. आता आपल्याला पुन्हा हे बघा वरतून इथं जेवढं मायनस झालं आहे ना, हे बघा इथे एवढं मायनस झालं आहे, इकडनं देखील ते सेम त्याच पद्धतीने आपल्याला मायनस करायचं आहे. बघा सरळ लाईन ओढून घेते. आता हे बघा स्केल आपल्याला अशी ठेवायची या चेस्ट लाईनच्या अर्धा इंच वरती. आता तुमचा जर गळा स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. नसेल जात किंवा स्केलवरच असेल तरी मायनस करायचं आहे, किंवा नसेल जात तर मग मायनस नाही करायचं आहे. पण आता स्केलवर असो किंवा स्केलच्या खाली असो आपल्याला 2 लाईन इतकं इथं मायनस करायचं आहे. तर हे बघा मी इथून 2 लाईन इतकं शोल्डरकडून मायनस करून घेते आहे वरती. अशा प्रकारे मार्किंग करून घेते. त्यानंतर जोडून घेते ती मार्किंग. या मार्किंग जोडून घेतली. त्यानंतर आता मी शोल्डरचं माप टाकते. आपलं रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करते. 3.5 मार्क केलं आहे. इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच जाणार आहे, त्यामुळे 3.5 मार्किंग केले. त्यानंतर हे बघा गळा रुंदी आली आपली 2.5. इथं मी 3 इंच मार्क करते. बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे मी बॉक्स बनवून घेते. त्यानंतर फ्रंटच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आर्महोल फ्रेंच कवनी. हे बघा इथं मी असं फ्रेंच कव ठेवून गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर हे बघा इथून वरतून आपल्याला 2 लाईन इतकं किंवा 1 लाईन इतकं क्रॉस मार्किंग करायचं. हे बघा असं ते मार्किंग आपल्याला इथं असं जोडायचं, कारण आपले शोल्डर सरळ नसतात, थोडेसे तिरके असतात, त्यासाठी 2 लाईन इतकं डाऊन केलं आहे तिथं. आता हे बघा इथं शोल्डर टू अपेक्सचं माप शोल्डर टू अपेक्सच्या मार्किंग आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचं आहे. अपेक्स टू अपेक्स आपला 8 इंच आहे, त्याचा अर्ध झालं 4 इंच. तर हे बघा इथे 4 इंच मार्क करते. तीच मार्किंग आपल्याला इथं 4 इंच केलं आहे, त्याच्यातून अर्धा इंच कमी करून इथं मार्किंग करायचं आहे. तर इथं 4 इंच केलं आहे, तर इथं आपण 3.5 मार्किंग करणार आहोत. बघा अशा पद्धतीने 3.5 मार्किंग करून घेतली. आता आपल्याला इथं टक्सचं मार्किंग करावं लागणार. ते टक्स आपल्याला साईजनुसार घ्यावा लागेल. ते बघा आता हा टक्स चार्ट आहे. तर बघा वेस्ट म्हणजे कमरमधला चार्ट आपले हे बघा चेस्ट आहे ती दुसऱ्या लाईनमध्ये 36 ते 44च्या याच्यामध्ये. तर हे बघा आपला टक्स येतोय 3 इंचाचा. आर्महोल मोंढ्यातला टक्स येतोय 1.5 इंचाचा. हे बघा लक्षात ठेवा, आर्महोल 1.5 इंच आणि वेस्टचा 3 इंच. तर आपल्याला हे बघा इथून 3 इंच मार्किंग करायची टक्ससाठी. हे बघा मी इथं 3 इंच मार्किंग करून घेते अशा प्रकारे. आता ती आपल्या ह्या लाईनला जोडून घ्यायची आहे. बघा शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला मी जोडून घेते. ही देखील तिरपी येईल ही लाईन क्रॉसमध्ये थोडीशी. हे बघा ही पण जोडून घेतली. त्यानंतर हे बघा इथं आपल्याला आता या लाईनचा सेंटर काढायचा आहे. अशा प्रकारे टेप ठेवायचा, सेंटर काढायचं आहे आपल्याला. पुन्हा ह्या सेंटरचा सेंटर काढायचा आहे.
बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा, पुन्हा सेंटर काढायचं. आता हे बघा इथून देखील सेंटर काढायचं आहे, तर हा स्टेप मी असं वरती ठेवते, सेंटर काढून घेते. त्यानंतर बघा हे सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्या मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतका बाहेर जायचं आहे, वरच्या सेंटरपासून काहीच नाही जायचं आहे. तर हे बघा असं मार्किंग जोडून घेणार आहे आपण. हे बघा अशा प्रकारे असं जोडून घेतले. त्यानंतर हे बघा हे तिन्ही मार्किंग आपल्याला असे स्केलने व्यवस्थित जॉईंट करायची आहे बघा अशा पद्धतीने. इथून एक लाईन आतमध्ये एक लाईन इतका असं मार्किंग करायचं आहे. आता ही मार्किंग झाली आहे आपली. आपण आता आर्महोलमधला टक्स देऊ. तर इथं किती घेतला आहे 3, तर याचा निम्मा आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर हे बघा इथून असं टेप ठेवायचा आहे, जिथं आर्महोलला टच होतोय तो तिथं मार्क करायचं आहे बघा अशा पद्धतीने. बघा पुन्हा एकदा दाखवते बघा, इथं टच होतोय. आता इथं टच होतोय ना, आता या दोन्ही बाजूने आपल्याला या 1.5 इंचाचं निम्म करायचं आहे आणि दोन्ही बाजूने मार्क करायचं आहे त्या सेंटरच्या. हे बघा असं इथून असा टेप ठेवला, 1.5 इंचावर मार्क केलं. हे बघा अशा प्रकारे 1.5 इंचावर मार्क केलं. त्यानंतर त्या 1.5 इंचाचं निम्म करायचं आणि दोन्ही बाजूनी मार्क करायचं. आता हे देखील मार्किंग आपण इथं जोडून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही मार्किंग जोडून घेतले. पुन्हा चेक करायचं 1.5 इंचाचा आहे का आपला टक्स. हे बघा अर्धा इंच गॅप सोडून तर थोडंसं इकडं बाहेर जातोय, तर तिथं मी मार्किंग करून घेते बघा. थोडं बाहेर गेले तर हे बघा असं 1.5 इंचाचा. तर पुन्हा अर्धा इंचाचा गॅप सोडून चेक करते, इथे 1.5 इंच आले. आता ही लाईन नाही धरायची आपल्याला. हे बघा आता यांचं देखील सेंटर दोन्ही लाईन सारख्या करायच्या आपल्याला. ते बघा ही किती आली 6 इंच, तर ही देखील तेवढीच आली पाहिजे. तर हे बघा ही बाहेर जाते, इथं बाहेर जाते, तिथं जाऊ द्यायची, मार्क करायचे. आता हे बघा ही लाईनचं देखील आपल्याला चेक करून घ्यायची. आता ही लाईन किती आपली 6.5, तर ही देखील तेवढीच आली पाहिजे. त्यासाठी हे बघा असं चेक करायचं टेप ठेवून व्यवस्थित, कारण दोन्ही लाईन आपल्या सारख्या झाल्या पाहिजे. हे बघा अर्धा इंचाच्या वरती एक लाईन. त्यानंतर हे बघा हे आलं आहे हे मार्किंग, तर तेवढंच मार्किंग आपल्याला इकडे देखील मार्क करायचं आहे. अर्धा इंचाच्या वर एक लाईन. तर हे आपण असं जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर आता आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. आता हे बघा इथं आपण मी थोडा एक्स्ट्राचा पेपर चिपकवून घेतला, कारण आपलं मार्जिन बाहेर जाईल. आता इथं कमरचं मार्क करायचं आहे आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने कमर आपली 36 आहे, 36चा चौथा भाग झाला 9 इंच. तर 9 इंच इथं मार्क करते. त्यानंतर हा टक्स आहे, तेवढ्या टक्स आपल्याला इथं मार्जिन घ्यायचं आहे, कारण हा मायनस होणार आहे. त्यासाठी आपल्याला पुढे त्याचं मार्जिन घ्यावं लागेल. ते बघा 3 इंच इथं टक्सचं देखील मार्जिन घेते आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंचावर इथं मार्क करते. तर ही लाईन जोडून घेते अगोदर. तर आतमधली लाईन आतमधल्या लाईनला जोडायची अगोदर. बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला जोडून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आता इथं जेवढं अंतर आलं होतं आपलं त्याच्या डबलनी इथं घ्यायचं आहे. आता आपलं इथं आलं होतं अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, तर इथं आपल्याला एक लाईन 1 इंचाच्या वरती 2 लाईन एवढं अंतर घ्यायचं आहे. हे बघा असं जोडून घेते मी, जशी क्रॉसमध्ये लाईन जाते जाऊ द्यायची. त्यानंतर इथं जेवढं आलं होतं हे बघा आता इथं जेवढं आलं होतं तेवढंच आपल्याला इकडे मार्जिनच्या लाईनवर घ्यायचं आहे, अर्धा इंच आणि वरती एक लाईन. तर हे बघा स्केल अशी ठेवायची आपल्याला मार्जिनच्या लाईनला एकदम सरळ, आणि इकडे जशी क्रॉसमध्ये जाती जाऊ द्यायची. हे बघा अशा पद्धतीने स्केल ठेवून आपल्याला त्या मार्किंगवर
अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. कारण आपल्याला इथं नवीन आर्महोल ड्रॉ करायचा आहे, त्यासाठी अशी स्केलनी सरळ लाईन ओढून घेते मी इथे. त्यानंतर बघा इथं बाहेर गेलो होतो ते आपण असं या मार्किंगला जॉईन करू. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण शेप देऊन घेऊ आर्महोलचा नवीन. हे बघा इथं मी नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते अशा पद्धतीने. नवीन आर्महोल आपला आता ड्रॉ झाला आहे. तर एवढी ड्राफ्टिंग आपली झाली आहे. त्यानंतर सेंटरचा आपला बघा टक्स, तर त्याच्या सेंटर लाईनने घेतला आहे मी आणि बाजूने अर्धा इंचाला एक लाईन कमी असं मार्किंग केलं आहे दोन्ही साईडनी आणि सरळ लाईन घेतली. तिरपी लाईननी जोडून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण हा डॉट मायनस करणार आहे. तुम्हाला घ्यायचा तुम्ही शिलाई घेऊ शकता. तर हे बघा आता आपलं इथून शोल्डर आपलं किती आहे, तर याचं सेंटर काढायचं आहे बघा अशा पद्धतीने. सेंटर काढायचा आहे शोल्डरचा. सेंटरवर एक मार्किंग करायची स्केलनी, ती अशा पद्धतीने जोडून द्यायची आहे बघा अशा पद्धतीने. मी स्केलनी मार्किंग जोडून घेते. त्यानंतर या लाईनचा आपल्याला पुन्हा सेंटर काढायचं आहे. हे बघा टेप अशा पद्धतीने ठेवायचा, पुन्हा सेंटर काढायचा आहे आपल्याला या लाईनचा. हे बघा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या सेंटरवर दोन्ही बाजू मिळून म्हणजे अर्धा इंच अंतर येईल एवढं मार्किंग करायचं आहे. म्हणजे हे बघा इकडनं 2 लाईन इतकं आणि त्या लाईनच्या तिकडनं 2 लाईन इतकं, म्हणजे दोन्ही मिळून आपलं अर्धा इंच अंतर येईल एवढं असं आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. तर आता मार्किंग करून घेतली. त्यानंतर मी आता हे बघा असं तिरपं जोडून घेते. इकडनं देखील आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तिरपं. त्यानंतर खाली देखील आपण जोडून घेऊ शोल्डरच्या अपेक्षच्या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने. आता हा झाला आहे आपला शोल्डर टू वेस्ट ची ड्राफ्टिंग. तर एवढी ब्लाऊजची ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा इथे मी कटिंगला घेते. जिथून मायनस केलं आहे तिथूनच आपल्याला कटिंगला घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी कटिंगला घेते. हे असं तिरपं इकडे जोडून घेते. त्यानंतर कटिंगला घेते. आता अशा पद्धतीने आपल्याला मायनस केलेली लाईन कट करून घ्यायची आहे. त्यानंतर मार्जिनची लाईन कट करायची. नवीन आर्महोल कट नाही करायचा आहे. अगोदर आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊ आणि जॉईन करून घेऊ. मग शेप जॉईंट होतो तो बघून मगच कट करू. हे बघा त्यानंतर पुढच्या फ्रंटच्या गाड्याची कटिंग करून घेते मी. आता हे बघा इथून आपण असं एक्स्ट्राचं कट करून घेऊ. आर्महोल कट नाही करायचं आहे, नंतर कट करू आपण टक्स मायनस केल्यावर. हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेते. आता आपण खालचा टक्स कट करून घेऊ. हे बघा हा टक्स अगोदर कट करून घ्यायचा आहे. जसा मार्किंग केलं आहे तसंच कट करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर इथून आपल्याला जे आपण मार्किंग केली टक्सची ती एकावर एक अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. हे बघा इथून अशी दोन्ही लाईन एकावर एक ठेवून घ्यायचे. तिथं पिन लावून घ्यायची. व्यवस्थित सेट करून आपल्याला
पिन लावून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपण आपला आर्महोल जॉईंट होतोय बघा. नवीन आर्महोल ड्रॉ केला आहे, तो अगोदरच्या आर्महोलला जॉईंट होतोय, तो आता कट करून घेऊ आपण असा. हे बघा अशा पद्धतीने कट करून घेते मी. शोल्डरचं मायनस झालेलं आहे ते देखील लाईन कट करते. हे बघा आर्महोल आपला आता कट झाला आहे. आता आपण शोल्डर टू वेस्ट डाटची कटिंग करून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलं आहे. जे मार्किंग केलं आहे आपण तशीच कटिंग करायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने जो अर्धा इंचाचा टक्स घेतला आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते. डार्क पूर्ण कट करून घेतला आहे मी, मायनस केला आहे एवढा. हे बघा अशा पद्धतीने आपली कटिंग झाली. इथं थोडा पॉईंट दिसतोय, तुम्ही त्याला असं थोडं कट करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने शोल्डर टू वेस्ट डाट ब्लाऊजची कटिंग झाली आहे आपली. तर हा देखील टक्स आपल्याला मायनस करायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा, त्यावर एक पिन लावून घेते मी अशा पद्धतीने. हे बघा पिन लावून घेतली. आपला आता डाट दोन्ही तयार झाले फ्रंट पार्टचा. आता आपण बॅक पार्ट घेऊ, जो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट केला होता. तर हे बघा हा बॅक पार्ट घेतला आहे मी. इथं आपल्याला हा प्रिन्सेस कटचा भाग घ्यायचा आहे. वरतून 2 लाईन इतकं मार्क करायचं आहे फिटिंगच्या लाईनवर. हे बघा त्यानंतर आपल्याला असं मार्जिन लाईनला जॉईन करून प्रिन्सेस कटचा भाग ठेवायचा आहे. बघा त्यानंतर जिथं मार्किंग होतं आहे तिथं मार्क करून घ्यायचं आहे, जिथं क्रॉसमध्ये जात आहे तसं मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा एवढं मार्क करून घेतलं आहे मी. ते आता आपण स्केलने जोडून घेऊ अशा पद्धतीने. व्यवस्थित जोडून घ्यायचे आर्महोलला. त्यानंतर इकडं अगोदर आपल्याला उंची चेक करायची, आपली उंची किती आहे. तर हे बघा आपली उंची, बॅकची उंची मला 14 तयार हवी, तर मी इथं 15 मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने 15 मार्किंग करून, तुम्हाला जर यापेक्षा जर कमी उंची पाहिजे असेल तर तुम्ही इथे जेवढं मार्किंग आलं आहे त्याच्या डबलनी इथे फोल्ड बाजूकडून मार्क करू शकता. पण मी जेवढं आहे तेवढंच घेतलं आहे, कारण मला 14ची उंची तयार हवी. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आता मी अशी ही लाईन जोडून घेते. त्यानंतर मागच्या गळ्याचं देखील आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. अगोदर इथे हे बघा वरतून मी 9 ते 9.5 वर मार्क करते अशा पद्धतीने. खालून 6.5 इंचावर मार्क केले. त्यानंतर इथून 3 इंचावर एक मार्किंग करते, अशी लाईन ओढून घेते. त्यानंतर पट्टीने असा बॉक्स बनवून घेते. आपल्याला मागच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. शोल्डर चेक करून घ्यायचं आहे. 2.5 इंच शोल्डर आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.5 वर मार्किंग करायची. हे बघा अशा पद्धतीने आता बॉक्स बनवून घेतला आहे मी. आता इथं आपल्याला फ्रेंच कवने गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ते बघा इथं राऊंड शेप आहे गळ्याचा. त्यानंतर आपण जे आता मायनस झालं आहे ते कट करू. अगोदर गळा कट करून घेऊ बॅक साईडचा.
हे बघा इथे मी गळ्याची कटिंग करून घेते बॅक साईडच्या. शोल्डर जेवढं आपण क्रॉसमध्ये मार्किंग केलं आहे लाईन, तिथून मायनस केलेलं तिथूनच आपल्याला कट करायचं आहे. मोंडा कट करून घेते बॅकचा. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. त्यानंतर खालून बघा जी आपण लाईन मायनस केली होती तिथून मी कटिंग करते. त्यानंतर फिटिंगची लाईन. अशा पद्धतीने आता आपली बॅक पॅटची देखील कटिंग झाली. या आता तुम्हाला स्लीव कट करायची असेल तर या अगोदरच्या मी व्हिडिओमध्ये टाकलं आहे का स्लीव कशी कटिंग करायची, फरम्यावरून कशी करायची, त्यानंतर अशी देखील कशी करायची, तर मी सांगितलं आहे. तुम्ही नक्की ते व्हिडिओ चेक करा. आता हे बघा आपल्याला इथं अस्तर व मार्जिन वाढवून घ्यायची. मी तसं तुम्हाला अस्तर ठेवून सांगेलच या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या